मित्रांनो, मी जे विश्लेषण करतोय, तुमच्यासमोर मांडतोय, वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ते त्या स्थितीतलं आहे. आपल्याला समोर दिसते तेच आहे का, की त्याच्या पलीकडे काही आहे का? मित्रांनो, त्यानुसारच मी तुमच्याकडे तुमच्यासमोर काही विषय मांडतोय. त्यामुळे कृपया तुम्ही थोडंसं त्याचा विचार करा, की समोरची व्यक्ती ज्या प्रकारे आपल्यासमोर विश्लेषण ठेवते, तर त्या विश्लेषणाला कुठेतरी न्याय मिळावा, त्याची कुठेतरी त्याची वाखाणना व्हावी, त्याला इज्जत मिळावी, याचा विचार करा. त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज जो विषय तुमच्यासमोर ठेवतोय, तो विषय महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किडुसकर. मित्रांनो, बातमीच्या पलीकडे सुद्धा एक बातमी असते. एखादा विचार असतो, त्या विचाराच्या पलीकडे सुद्धा एक विचार असतो. एखादा आपण विषय निवडतो ना, त्या विषयाच्या पलीकडे सुद्धा एखादा विषय असतो. म्हणजे आपल्या समोर एखादी गोष्ट दिसत असते, म्हणून आपण म्हणतो जसं दिसते तसं नसते. एखादी गोष्ट दिसत असते तशी ती नसते सुद्धा. त्याच्यातून काहीतरी वेगळा बोध आपल्याला मिळत असतो, काहीतरी वेगळा विषय आपल्यासमोर येत असतो किंवा वेगळे संकेत आपल्याला मिळत असतात. आणि ह्याच सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी जे विश्लेषण करतोय, तुमच्यासमोर मांडतोय, वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ते त्या स्थितीतलं आहे. आपल्याला समोर दिसते तेच आहे का, की त्याच्या पलीकडे काही आहे का? मित्रांनो, त्यानुसारच मी तुमच्यासमोर काही विषय मांडतोय. त्यामुळे कृपया तुम्ही थोडंसं त्याचा विचार करा, की समोरची व्यक्ती ज्या प्रकारे आपल्यासमोर विश्लेषण ठेवते, तर त्या विश्लेषणाला कुठेतरी न्याय मिळावा, त्याची कुठेतरी त्याची वाखाणना व्हावी, त्याला इज्जत मिळावी, याचा विचार करा. त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज जो विषय तुमच्यासमोर ठेवतोय, तो विषय महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला काय वाटते हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जे काय गदारोळ ह्या महाराष्ट्रात चालू आहे भाषेवरून, मराठी भाषा, मराठी माणूस वगैरे वगैरे, जी काय वल्गना केली जात आहेत, त्या वल्गना म्हणजे दोन भाऊ एकत्र येत आहेत, दोन भाऊ एकत्र लढणार आहेत आणि युतीला अगदी चितपट करणार आहे वगैरे वगैरे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, नक्की हे दोन भाऊ एकत्र येणार का? नक्की ह्या दोन भावांना ह्या मराठीचं काय हे आहे का, लेणं देणं आहे का? मराठीबद्दल त्यांना काय आत्मीयता आहे का? मराठी माणसांबद्दल आत्मीयता आहे का? जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, जे काय आता राजकारण सुरू आहे, फक्त राजकारण, बाळासाहेबांच्या मते 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं नव्हे तर 100% राजकारण सुरू आहे. जी गोष्ट उद्धव ठाकरेंनी स्वीकारली, मान्य केली, त्याच गोष्टीच्या विरोधात आता उद्धव ठाकरे बोलत आहेत. म्हणजे ते जेवढे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी जे मान्य केलं होतं ते आज ते अमान्य करत आहेत. असो मित्र, याच्यावरती भरपूर चर्चा झाली, मराठी भाषेवरती भरपूर चर्चा झाली, राज ठाकरेंनी काय मुद्दे मांडले त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली. मूळतः हे सगळं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या सरकारने अशी कोणतीही अनिवार्यता केली नव्हती, ना हिंदी भाषेची ना इंग्रजी भाषेची. मग काहीतरी गदारोळ करायला पाहिजे, तो गदारोळ घातला, कुभांड रचलं, बस जनतेची दिशाभूल केली. मित्रांनो, मतदार राजा हा एक महत्त्वाचा आहे आणि या मतदार राजाला समोर ठेवून आम्ही आज हा विषय तुमच्यासमोर घेतो आहे. येणारी महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिका किंवा ठाणा महानगरपालिका ही कोणाची असेल, तुम्हाला काय वाटते? बाकीच्या महानगरपालिकेचा आपण चर्चेला विषय घेऊया नको, फक्त 2च महानगरपालिका, ठाणा आणि मुंबई. तुम्हाला काय वाटते ती कोणाची असेल? तुमच्या मते ही महानगरपालिकेमध्ये कोणाचं राज्य असेल, कोणाचं सरकार असेल? युतीचं की महाविकास आघाडीचं की या 2 भावांचं? कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, एकंदरीत लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक आणि आता घातलेला गदारोळ आणि त्याच्यानंतर जनतेमधून आलेलं तीव्र प्रतिसाद, त्यांच्या टिप्पण्या, त्यांचे विचार, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते? नक्की महानगरपालिका ही कोणाच्या हाती जाणार? ह्या महानगरपालिकेवरती कुठल्या पक्षाचा झेंडा फडकणार? कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, जर आपण लोकसभेची निवडणूक बघितली तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीचा विजय झाला ना, तो खोटं नरेटिव्ह सेट करून, खोटं बोलून, खोटं रेटून, दिवस रात्र फक्त ते खोटं रेटत होते. ते म्हणजे काय? संविधान बचाव, लोकतंत्र बचाव. परत दुसरी गोष्ट महत्त्वाची, युतीला बहुमत मिळाल्यानंतर 2019मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि हे जनतेने दिलेलं कौल होतं, ते नाकारून उद्धव ठाकरे यांनी महाभकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री बनले. आपली त्यांची जी लालच होती ती त्यांनी पूर्ण केली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे सर्व एकंदरीत बघितल्यानंतर, याचा विचार केल्यानंतर, परत त्यांनी जे 2.5 वर्ष राज्य केलं, त्या राज्यकारभारात ह्या महाराष्ट्राची जनता संतुष्ट होती का? त्यांनी अशी कोणती विकासाची कामं केली? असे कोणते जनउपयोगी कामं केली? जनतेसाठी काय केलं? रयतेसाठी काय केलं? हिंदूंसाठी काय केलं? आणि मुसलमानांचे लागून चालन कशा प्रकारे केलं? तुष्टीकरण कशा प्रकारे केलं? ह्या सर्व गोष्टी या उद्धव ठाकरेच्या जमेच्या आहेत का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट एक की महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे, पण ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झाली होती? संभ्रमित झाली होती, तिची दिशाभूल झाली होती. असो, त्यानंतर त्यांनी आपली ताकद, आपली क्षमता, आपली विचाराची दिशा ही विधानसभेच्या निवडणुकीत दाखवली आणि भूतो न भविष्यतो असं युतीला बहुमत मिळवून दिलं. त्याच आता महाराष्ट्रातील जनतेसमोर आता नवीन एक प्रश्न उपस्थित आहे, तो म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि ठाणा महानगरपालिका ही कोणाच्या हातीत द्यायची? मग मतदार राजा नक्की कोणाला स्वीकारणार आणि कोणाला नाकारणार? ज्या प्रकारे उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, त्या संघटनेचं नाव चोरलं, संघटनेचं नाव चोरलं. आता काय, किती चोर आहे आणि कोण चोर तुम्ही ठरवा. हे रडगाणं त्यांचं आजही सुरू आहे. त्यांच्या सुपुत्राचं सुद्धा, दिशा सालियांची मर्डरची केससुद्धा आता पटलावर आहे. त्याचे कधी निकाल लागतील सांगता येत नाही. त्याच्यानंतर आदू बाळाची काय अवस्था होईल सांगता येत नाही. हे सर्व एकंदरीत पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते? नक्की महानगरपालिका ही कोणाच्या हातात जाणार? कोण त्या महानगरपालिकेवरती आपली सत्ता राबवणार? कोणाचा झेंडा फडकणार? मित्रांनो, विचार करून अभ्यासपूर्वक तुम्ही निर्णय घ्या, कारण तुम्ही मतदार राजा आहात.
मतदार राजाच्या हातात एक दिवस, एक तो क्षण महत्त्वाचा असतो. त्या क्षणाचा आपण पुरेपूर जर फायदा घेतला तर त्या क्षणापासून आपलं भवितव्य उज्ज्वल व्हायला लागतं, समृद्ध व्हायला लागतं. तुम्हाला काय वाटते? हिंदुत्व टिकलं आहे का? त्या बाळासाहेबांची विचारधारा टिकली आहे का? हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व याला मान्यता मिळाली का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी आज जिवंत आहे का? तमाम माझ्या जमलेल्या हिंदू भगिनी भगिनी बांधवांनो आणि मातांनो, हे जे काय आपले शिवसेना प्रमुख जनतेला आव्हान करायचे, ते आव्हान आज जिवंत आहे का? तुम्हाला काय वाटते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा, त्यांचे संस्कार आज जिवंत आहेत का? मित्रांनो, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेतून जे उत्पन्न मिळते ते अवघ्या भारतातील इतर कुठल्या महानगरपालिकेमधून मिळत नसेल. एक नंबरची महानगरपालिका, आर्थिक राजधानी मुंबईला म्हटलं जाते आणि ह्या महानगरपालिकेमुळेच ती आर्थिक राजधानी आहे. अशा महानगरपालिकेमध्ये गेले 25-30 वर्ष राज्य करणारी शिवसेना म्हणजे हे उद्धव ठाकरे, या उद्धव ठाकरेंनी कोणते योजना राबवल्या, कोणते प्रकल्प राबवलेत सांगावं जरी ते. म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत का आणि किती आहेत त्याचे आकडे जरा उद्धव ठाकरेंनी सांगावेत. मग ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळा कुठे गायब झाल्या, कोणाच्या घशात ओतल्या, याचंही उत्तर द्यावं ह्या उद्धव ठाकरेंनी. मग मराठी भाषा असं बेंबीच्या देठापासून ओरडून ती मराठी भाषा समृद्ध होणार नाही आहे ना ती जिवंत राहणार आहे. अभिजात दर्जा जो आहे हा मुळात नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे या मराठी भाषेला. 1995 ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? शिवसेनेचे होते. कोण होते? शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे. आणि त्यांच्यावरती होल्ड करणारे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात होता? तर बाळासाहेब ठाकरे. मग त्या काळामध्ये ह्या मराठीला अभिजात दर्जा का मिळू शकला नाही, हा एक माझा एक प्रश्न आहे. की फक्त मराठी भाषेचा राजकारण करायचं मतदानासाठी, मतांसाठी, अनेक प्रश्न आहेत मित्रांनो. महानगरपालिकेच्या मार्फत अशा किती इस्पितलं, हॉस्पिटल ह्या मुंबईमध्ये उभारली गेली. ते आहेत तेच KM, JJ हॉस्पिटल, आणखी नायर हॉस्पिटल, बस असेच जे आहेत पूर्वीचे जुने. नवीन कुठलं हॉस्पिटल निर्माण नाही झालं. कोरोनाने ते दाखवूनसुद्धा दिलं, आवश्यकता आहे, गरज आहे. कुठे आहे त्या हॉस्पिटलमध्ये तशा सुविधासुद्धा नाही आहेत. औषधं घ्यायला बाहेर जावं लागते, प्रायव्हेट मेडिकलमधून घ्यावं लागते. सिझरिन करत असेल, एखादी अत्यावश्यक गरज असेल, कुठल्या सेवेची गरज असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागते. मग म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा का निर्माण झाल्या नाहीत, याच्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. BSTची का वाताहत झाली, उद्धव ठाकरेंनी त्याचं उत्तर द्यावं. अनेक प्रश्न आहेत. मग ही मुंबई महानगरपालिका कोणाच्या हातात जाईल? तुम्हाला काय वाटते? त्या महानगरपालिकावरती सत्ता राबवण्याचा, सत्ता स्थापन करण्याची कुवत, क्षमता कोणाकडे आहे? त्या लायकीचा कोण आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.